बाबा सिद्दीकी यांची हत्या ज्या दिवशी झाली त्याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये ते विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेणार होते, असा देखील उल्लेख त्या स्टेटमेंटच्या अगदी शेवटच्या ओळीमध्ये आहे. त्यामुळे जितेन सिद्दीकी ज्यांचं ज्या वेळी मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला किंवा ज्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली आणि काही बाबी समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक वेळेला जितेन सिद्दीकीने एसआरएचा मुद्दा उपस्थित करत संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीमध्ये जे पुनर्विकास होणार आहे त्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या काही बिल्डर्सची नावं आणि एका मुंबईतल्या स्थानिक नेत्याचं नाव हे मुंबई पोलिसांनी दिलेलं होतं. त्यामध्ये असंही त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा सिद्दीकी यांना रोज डायरी लिहायची सवय होती आणि हत्येच्या दिवशी सुद्धा मुंबईतल्या एका स्थानिक नेत्याचं नाव बाबा सिद्दीकीने डायरीमध्ये लिहिलेलं होतं. शिवाय हत्येच्या आधी त्यांना एका बिल्डरचा फोन आलेला होता आणि त्यांना सुद्धा असभ्य भाषेमध्ये बाबा सिद्दीकी यांच्याशी संभाषण केलेलं होतं. त्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्यांच्या 4 पानांच्या जबाबामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलेल्या आहेत.